जवला या पावसामुळे शेतीचं नुकसान झालंच, मात्र काही जणांना आपला जीवही गमवावा लागला। बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावात बिंदुसरा नदीला पूर आला आणि याच पुरात 10 वर्षाच्या आदित्य कळसाने या मुलाला आपला जीव गमवावा लागला। आईच्या डोळ्यादेखत मूल वाहत होतं, मात्र काहीच करू न शकलेली आई आता हतबल झाली आहे। तिच्याकडे बोलण्यासाठी शब्द देखील उरले नाहीयेत। आदित्य कळसाने गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थीच्या वर्गात शिकत होता। रविवारचा दिवस असल्याने आईसोबत तो शेतात निघाला, मात्र याच वेळी गावात अति मुसळधार पाऊस झाला आणि गावातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला। याच पुराच्या पाण्यात आदित्य वाहून गेला। गावातील ग्रामस्थांनी त्याचा तासभर शोध घेतला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। पाऊस लय आला बेडा त्या गावात येताना जाताना रानात नदीला पाणी आलं। मग आम्हाला जाता नाही आलं, त्यांनी हातातून गेलो। मग आता आम्हाला काय करायचं आलं नाही काही। मग सापडीला बळच सापडलं। रानात गेलतो मामा आम्ही कणस काटायला, वरून अचानक पाणी आलं, तो नुसतूनच गेला, आमच्या हातातला गेला तो। आम्ही संगत चाललेलो होतो, आम्ही आरडलो तर जवळ गडी माणसं नव्हते कोणी। परत आरडल्यावर आले, शोधलं 1 तासभर, पण तो आम्हाला सापडलाच नाही। 1 तासाच्या नंतर सापडला। पाणी लय असल्यामुळं आम्हाला काही करताच नाही आलं। 4थीच्या शाळेत जात होता। रविवार असल्यामुळं रानात गेलो आम्ही त्याला घेऊन। अचानक पाऊस आला आणि कसा गेला ते कळालंच नाही, हातातून गेला। तुमच्या समोरून वाहला का? हो, पाणी असल्यामुळं काही बघितलं तरी सापडला नाही, जास्त पाणी होतं तिथं। किती दिवस शोधलं होतं? अर्धा 1 तास शोधलं। भेटला कधी? 1 तासाने। आरती कळसाने शेतात चालल्या होत्या आणि आदित्य सोबत होता। जात असताना अचानक नदीला, बिंदुसरा नदीला एवढं पाणी आलं ढगफुटी झाल्यासारखं, आणि त्याच्यात तो आईसमोरच बघता बघता वाहून गेला। खूप प्रयत्न केला पण त्याचा जीव वाचवता आला नाही। आणि एवढा पाण्याचा फटका आहे बिंदुसरा नदीचा, एवढा पडला की सगळ्याचे शेतं वाहून गेले, पिकं सगळी गेली। ग्रामस्थ म्हणून अशी मागणी आहे किंवा शासनाने या ठिकाणी येऊन भरीव मदत केली पाहिजे आदित्यच्या घराला, कारण अतिशय गरीब ऊसतोड कामगाराचं घर आहे हे, मोलमजुरी करून राहणारे हे सगळे घर आहे। शेतकऱ्यांनी आता मरावं का, असा संतप्त सवाल बीडमधील महिला शेतकऱ्यांनी उपस्थित